वेलकम स्टुडंट. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 44 मध्ये इयत्ता 7वी गणित प्रकरण 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 39 बघणार आहोत. सराव संच 39 मधील पहिली 2 गणित आपण व्हिडिओ क्रमांक 43 मध्ये पाहिले असतील, पाहिली नसतील तर पाहून घ्या मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा सराव संच 39 प्रश्न क्रमांक 3. श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 रुपये होते, पियुषचे भांडवल 12,000 रुपये होते. त्यांना वर्षाअखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती होती? नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती होती? सेमीचा प्रश्न बघा. श्वेता, पियुष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000 rupees. At the end of the year, they had made a profit of 20%. What was Nachiket's investment and what was his share of the profit? मित्रांनो, एकूण गुंतवलेली रक्कम तुम्हाला दिलेली आहे 80,000 रुपये. मग 80,000 एकूण तिघांची रक्कम आहे. तिघांच्या रकमेमध्ये मग श्वेताने किती रक्कम गुंतवलेली आहे बघा बरं. क्वेश्चन नंबर 3. श्वेता श्वेताज इन्व्हेस्टमेंट म्हणा इज इक्वल टू, बघा बरं, श्वेताची किती आहे 30,000 रुपीज 30,000. श्वेता नंतर कोण आहे बघा, पियुष. पियुष इन्व्हेस्टमेंट हाऊ मेनी रुपीज 12,000. मग या ठिकाणी वाक्य लिहा. लेट कोण राहिले आता आपला नचिकेत. लेट नचिकेत इन्व्हेस्टमेंट बी रुपीज X. Hence total investment of together किंवा नुसतं टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणा 80,000. Hence 80,000 तिघांच्याच मिळून आहे मित्रांनो. इथं श्वेताची गुंतवलेली रक्कम 30,000 रुपये आहे, पियुषची रक्कम 12,000 रुपये आहे, नचिकेतची रक्कम आपण मानली किती आहे 100 रुपये. पण तिघांनी मिळून किती रुपये गुंतवले 80,000 रुपये. म्हणून आपण लिहूया 30,000 अधिक 12,000 अधिक 100 बरोबर 80,000. 30,000 अधिक 12,000 म्हणजे या ठिकाणी येईल 42,000 अधिक 100 बरोबर 80,000. Hence X is equal to 80,000 minus 42,000 by side changing मायनस झालं. आता 42 मायनस केल्यानंतर किती येईल तर 38,000 रुपीज. म्हणजे या ठिकाणी तुम्ही द्या हेन्स नचिकेत टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 38,000. आता काय विचारले बघा मित्रांनो आपणाला, नचिकेतचं आपली इन्व्हेस्टमेंट निघाली
आता नचिकेतची इन्व्हेस्टमेंट निघाली, प्रॉफिट 24% दिलेला आहे. मग आपण म्हणूया नचिकेतचं प्रॉफिट इज इक्वल टू 38,000 इंटू 24/100. म्हणजे या शून्याला हे 2 शून्य गेले आणि आता आपण करूया गुणाकार. बघा बरं, 24 8 92 हातचे किती येतील 19. 24 8 92 हातचे येतील 19. 24 त्रिक 72, 72 आणि 19 किती येईल बघा 91 रुपीज. म्हणजे 9,120 रुपये नचिकेतला मिळतील. परीक्षेत विद्यार्थ्यांनो पियुषचं पण विचारतील, श्वेताचं पण प्रॉफिट विचारतील. याच पद्धतीनं काढायचं. समजा श्वेताचं प्रॉफिट तुम्हाला विचारलं तर कसं काढता येईल, 30,000 गुणिले 24 छेद 100. 24% म्हणजेच काय मित्रांनो 100पैकी 24. समजलं? मला वाटतं तिसरं गणित आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. चौथ्या गणिताला आपण सुरुवात करूया. याचा स्क्रीनशॉट काढा, नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून काय करा मित्रांनो हे गणित लिहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय गणित पहिल्यांदा समजून घ्या आणि मग गणित लिहा. माझ्या बरोबर गणित सोडवू नका, मग गणितच समजणार नाही. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय? क्वेश्चन नंबर 4 बघा. अ व ब यांनी मिळालेला 24,500 रुपये नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्या मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाला किती रक्कम निधीसाठी दिली? A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them given 2% of his share of the profit to the soldiers' welfare fund. What was the actual amount given to fund by each of them? मित्रांनो आता दोघातला मिळून नफा त्याने आपल्याला इथे दिलाय 24,500 आणि नफ्याचं गुणोत्तर पण तुम्हाला इथे दिलंय. किती दिलंय? 3:7. बघा मी शॉर्टकट मध्ये लिहितो या ठिकाणी दोघांना मिळालेला एकूण नफा किती आहे 24,500 रुपये. Both have get total profit असं सेनेचं वाक्य येईल. टोटल प्रॉफिट. पुन्हा काय दिलंय? रेशिओ ऑफ बोथ ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू किती दिले बघा रेशिओ 3:7. मराठी मीडियम दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:7 दिले. मग आपण इथं म्हणायचं समजा अ चा नफा बरोबर 3x मानू. लेट प्रॉफिट ऑफ बी रुपीज 7x. दोन्ही वाक्य एक वेगवेगळ्या प्रकारात लिहिले. ऍडजस्ट करून लिहा. सेमी माध्यम आणि मराठी माध्यम. लेट प्रॉफिट ऑफ बी रुपीज 7x. हेन्स वी हॅव गिवन 7x plus 3x is equal to total profit 24,500. Hence 10x is equal to 24,500. X is equal to 24,500 upon 10. 0 0 cancel. X is equal to 2,450. म्हणजे x ची किंमत किती आली 24
2450 2450. आता आपणाला प्रत्येकानं सैनिक कल्याण निधीला दिलेली रक्कम विचारली. मग पहिल्यांदा आपण असं करूया, अ चा नफा 3x आहे तर त्याला एक्झॅक्ट नफा किती मिळाला बघूया. बी चा नफा 7x आहे, त्याला एक्झॅक्ट नफा किती मिळाला. त्या नफ्यावर 2% कल्याण निधी दिलेले आहे. म्हणून मी या ठिकाणी आता असं म्हणेन, म्हणून काय, अ चा नफा बरोबर 3x बरोबर 3 गुणिले 2450. बघा 3 0 0, 3 5 15, 3 चौक 12 आणि 13, 3 2 6 आणि 7, 7350 रुपये काय झाला मित्रांनो, अ चा नफा झाला. आता 2% प्रमाणे दिलेला कल्याण निधी, म्हणून आपण म्हणूया कल्याण निधी वेलफेअर. कुणाचा, अ चा कल्याण निधी. काय विचारले आपल्याला बघा, त्यांनी किती रक्कम निधीसाठी दिली, कल्याण निधीसाठी दिलेली आहे. मग अ ची कल्याण निधी रक्कम काय येईल बघा, एवढा त्याला मिळाला 7350. त्याला 2% प्रमाणे द्यायचं म्हणजे 2/100. मग शून्याला शून्य गेले, बे एके बे, बे पाचशे 10. बघा लक्षात येते का, 5 एके 5, 5 एके 5, 2 उरतायत 3 घेतले, 5 चौक 20, 20 परत 3 उरतायत 5 घेतले, 5 असते 35. म्हणजे 147 रुपये हे कुणी दिले, अ ने दिले. आता ब ने किती दिले, पहिल्यांदा ब ला किती रुपये नफा झाला हे बघूया. म्हणून म्हणा बीज प्रॉफिट is equal to 7x is equal to 7 into x value 2450, 7 zeros 0, 7 5 35, 7 4 28 आणि 31, 7 2 14 आणि ते 3 17 होतील. बघा 7 0 0, 7 5 35, 7 3, 7 चौक 28 आणि 3 31, 7 3, 7 2 14 आणि 3 17, 17,150 रुपये. म्हणजे 17,150 रुपये बीच नफा झाला. मग बी न दिलेली कल्याण निधी किती आहे, फंड गिवन बाय बी is equal to 17,150 into 2/100. 2% दिले ना, मग याला शून्य घालवा, बे 5 10. पुन्हा बघा 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 2 उरताय, पुन्हा 5 चौक 20, पुन्हा 5 घ्या, 5 त्रिक 15 म्हणजे 343 रुपये फंड हा बी कडून दिला जाईल. समजलं मित्रांनो. थोडीशी आकडेमोड भागाकार गुणाकार काळजीपूर्वक करा. माझ्याकडून सुद्धा अनावधानानं काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त तुम्ही करा. तुम्हाला मी गणिताचं पद्धत सांगितलेली आहे, मग त्या पद्धतीनुसार जाऊन तुम्हाला ती चूक दुरुस्त करता येईल. अनावधानानं माझा गुणाकार बेरीज वजाबाकी चुकली तर कृपया दुरुस्ती करा. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 5 याचा स्क्रीनशॉट अगोदर काढा आणि हा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. माझे व्हिडिओ बघत असताना मित्रांनो विनंती आहे, वही पेन घेऊन बसा. गणित तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहिले जे मागच्या काही वर्षामध्ये केलेले जे व्हिडिओ आहेत त्यात गणित तुम्हाला सुरुवातीला दिसणारच नाही, पुन्हा दिसतील. पण जसं जसं पुढे जाईल तसं तसं अनुभवानं गणित तुम्हाला अतिशय अॅक्युरेट देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बघा प्रश्न क्रमांक 5. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3,4,7,6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला. तर निखिलच्या वाट्याला
किती रुपये मिळतील? जया, सीमा, निखिल and Nilesh put altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investments being in the proportions 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made profit of 12%. How much profit did Nikhil make? मित्रांनो, आपणाला या ठिकाणी आपणाला असं सांगितले की निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळाले, निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळाले, शिवाय असंही विचारलेलं आहे की जयाचे भांडवल किती. तर आपण काय करूया, जयाचं भांडवल काढताना निखिलचं पण भांडवल काढूया, निखिलचे पण कॅपिटल काढूया, कारण निखिलची कॅपिटल काढल्याशिवाय आपल्याला त्याचं प्रॉफिट काढता येणार नाही. ओके, चला जाऊया मग. कसं करता येईल बघा आपल्याला. तर या ठिकाणी सुरुवात करा. समजा जयाची गुंतवणूक किंवा मूळ रक्कम 3x मानू, जयाची गुंतवणूक 3x रुपये मानू. लेट इन्व्हेस्टमेंट ऑफ जया बी ₹3x. अशीच वाक्य लिहा. आता मी म्हणणार आहे जयाची गुंतवणूक 3x रुपये मानू. मराठीतलंच वाक्य परत मी सांगतो अगोदर. सीमाची गुंतवणूक, सीमाची गुंतवणूक आपल्याला काय दिले बघा, 3×4=7=6 आहे, म्हणून या ठिकाणी म्हणणार आहे मी 4x रुपये. सीमा नंतर कोण आहे, निखिल. निखिलची गुंतवणूक, निखिलची गुंतवणूक 7x रुपये मानू आणि निलेशची गुंतवणूक, निलेशची गुंतवणूक किती आहे, 6x रुपये मानू. सेमीचं वाक्य, हेन्स इन्व्हेस्टमेंट ऑफ सीमा बी ₹4x, investment of Nikhil's be 7x and investment of rupees be Nilesh 6x. अशी वाक्य लिहा. एखादा स्टुडंट असं म्हणे, सर आम्ही असं लिखाण केलं तर चालेल का? म्हणून सीमा, निखिल आणि निलेश यांची अनुक्रमे गुंतवणूक 4x, 7x, 6x रुपये मानू. सेमीनं पण असं लिहिलं तर चालेल का? हेन्स let the investment of Seema, Nikhil and Nilesh ₹4x, ₹7x, ₹6x respectively लिहिलं तर चालेल. असंही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता टोटल इन्व्हेस्टमेंट इथं दिलेली आहे 3,60,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे, 3,60,000. म्हणून या ठिकाणी म्हणा हेन्स टोटल इन्व्हेस्टमेंट 3,60,000. हेन्स या सगळ्यांची सम असणार आहे ती 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इज इक्वल टू 3,60,000. हेन्स 3, 4, 7, 7, 7 40, 40 plus 6 20x is equal to 3,60,000. Hence x is equal to 3,60,000 upon 20. 0 0 cancel. 2 1s are 2, 2 8s are 16 आणि 3 0. x is equal to 18,000. म्हणजे 18,000 ही x ची किंमत आहे. मग आता मित्रांनो आपणाला काय प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. मग जयाचा ऍक्च्युअल शेअर, जयाची ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, गुंतवणूक किती केलेली असणार आहे. म्हणून या ठिकाणी परत तुम्ही म्हणा हेन्स जयाज ऍक्च्युअल शेअर is equal to 3x is equal to 3 into
18,000. एक्स ची व्हॅल्यू 18,000 आहे, आली की नाही? म्हणून 3 इंटू 18,000 म्हणा. 18 त्रिक 54, 18 3 जा 54,000 रुपीज. म्हणजे जयाचा शेअर किती आलाय? 54,000 रुपये. आपल्याला सेकंड क्वेश्चन वी हॅव गिवन हिअर, हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेक, बट हाऊ मेनी शेअर आल्सो निखिल invest in this business, we don't know. We find out in this way as like as Jayas. मग आपण इथं काय करूया, आपण आता निखिलची इन्व्हेस्टमेंट काढताना असं म्हणा. हेन्स निखिलची इन्व्हेस्टमेंट विचारणार, पण इन्व्हेस्टमेंट काढल्याशिवाय आपल्याला प्रॉफिट काढता येणार नाही. निखिलचं शेअर इज इक्वल टू हाऊ मेनी इन्व्हेस्टमेंट ऑफ निखिल? निखिल 7x आहे, म्हणून या ठिकाणी 7x म्हणा. हेन्स 7 इंटू एक्स व्हॅल्यू 18,000, 18 7 2600, म्हणजे 1,26,000 रुपये निखिलचा शेअर आहे. आता याच्यामध्ये त्याला 12% नफा झाला आहे. किती नफा झालेला आहे? 12% झालेला आहे. म्हणून प्रॉफिट ऑफ निखिल इज इक्वल टू, निखिलला ते का काढले 1,26,000? त्याचं शेअर किती आहे, त्याची गुंतवणूक किती आहे हे माहितीच नाही ना. आता त्याच्यावर आपण काढूया. म्हणजेच या ठिकाणी असं होईल बघा, 1,26,000 गुणिले 12% नफा झाला. किती झालेला आहे? 12%. म्हणजे शून्याला 2 शून्य कॅन्सल झाले, गुणाकार करा. 12 शून्य 0, 12 6 72, हातचे 7, 12 गुणी 24 आणि 7 31, हातचे 3, 12 1 12 आणि 3 15, म्हणजे 15,120 रुपीज, 120 रुपये हा निखिलचा फायदा झाला. मित्रांनो बघा, तुमच्या लक्षात आलं का? आजचा आपला हा व्हिडिओ इथंच संपतोय. आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला माझं मार्गदर्शन कसं वाटते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका. अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन नवीन प्रकरणाचे नवीन नवीन व्हिडिओ आलेले पहिल्यांदा तुम्हाला कळून जातील. शेजारीच बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि या अख्ख्या प्रकरणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओ क्रमांक 40, 41, 41, 43 आणि 44 5 व्हिडिओमध्ये ही संपूर्ण गणित तुम्हाला, उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. नक्कीच तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडत असेल यात मला शंका वाटत नाही. तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया नवीन प्रकरणासह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.